सगळे ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो त्या दोन गोष्टी आज होणार आहेत. एक तर मुसळधार पाऊस ज्याची आपण वाट बघत होतो आणि तो पाऊस सुरू झालेला आहे आपल्या सगळ्यांसाठी. पाणी अत्यंत आवश्यक असल्यामुळे मुसळधार पाऊस सुरू झालाय आणि इतके दिवस नुसतं एकच गाणं आपण ऐकून मामाच्या गोव्याला जाऊया जाऊया आणि त्याच्यावरती पण व्हिडिओ होता ना, तो व्हिडिओ खरा नव्हता बरं का. त्यामुळे नेमकं काय आहे मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटामध्ये ते जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आजच्या संध्याकाळी मामाच्या गोव्याला जाऊयाच्या म्युझिक लॉन्चच्या या सोहळ्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चच्या निमित्ताने पहिल्या गाण्याच्या निमित्तानं मी त्या गाण्याचे गीतकार विजू माने, संगीतकार अनुराग गोडबोले यांना मंचावरती आमंत्रित करतो. त्यांना माईक देऊन घ्या. एकाच छत्रीत मी तुम्हाला दोघांनी माईक देऊ शकतो. पावसाची ओव्हर ऍक्टिंग सुरू झाली ना. हा असू दे. विजू माने, मला असं कळलंय की हे जे पहिलं गाणं आहे त्या गाण्याची सिच्युएशन जेव्हा सिनेमा तयार झाला तेव्हा काय लिहावं काय लिहावं असं विचार करत तुम्ही बसला होता. अत्यंत सात्विक वातावरणात तुम्ही दोघंही बसला होता आणि संध्याकाळची अशीच वेळ होती, दिवे लागण्याची वेळ होती हीच साधारणतः. आणि कोणीतरी देवघरामध्ये दिवा लावला आणि उदबत्ती पेटवली, तुम्ही हात जोडले आणि खोलीतला दिवा लागला आणि तुझ्या तोंडून शब्द लागले. हो, आणि मग हे सात्विक गाणं तयार झालं. बरोबर. हो, आणि तसं बरोबर जसं गोष्ट सांगते तसाच मी पण आहे निरागस. सात्विक निरागस. तर सगळ्यात आधी मला एक या सिनेमाचा दिग्दर्शक लेखक म्हणून सगळे समोर जे आले ना त्यांचं मनापासून स्वागत करायचंय. थँक्यू सो मच. आमचे मित्र आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के, आपणही आला. थँक्यू. आपलं स्वागत. अभिजितजी पानसे, मंगेश देसाई, आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार. आणि आता गाण्याच्या जन्माबद्दल सांगतो की त्या सिच्युएशनला दिग्दर्शक म्हणून एक गाणं हवं होतं की जे खूप सात्विक असेल, निरागस, निष्पाप भावनेने आलेलं असेल आणि जवळजवळ बोबडे बोल. हा, जवळजवळ बोबडे बोल. आणि काही वेळेला काय होतं, बायका जेवण बनवतात आणि त्यांच्याकडून नजर चुकीने त्यात खडे राहतात. त्यावेळेला मी तो भात खात असताना अचानक मला खडे लागले आणि मी म्हटलं लागले 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 आणि ती बीट अनुरागला त्यात गाणं दिसलं की यातच गाणं आहे जे खडे तुला लागले. अर्थात ते जेवण माझ्या बायकोने बनवलेलं होतं. समोर असल्यामुळे मी उगाच नाही तर लागले 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 असे एकदा म्हणून दाखवलं. म्हटलं बीट तयार झाली. मी लागले 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 म्हटलं इथं ताल तर लागला. चाल लागली. तेव्हा चाल सुचली, कपालीच्या थाटकीची चाल सुचली. लगेचच मग तुमचं नाव डोक्यात आलं उठून. सो तात्काळ त्याला फोन केला. म्हटलं असं असं एक गाणं बोलतोय. तर तो अक्षरशः दुसऱ्या दिवशी तिथे गाणं गायलं. रवींद्र, कसं वाटले शब्द आणि चाल? खूप छान वाटलं. गाताना मजा आली. पण जेव्हा फोन आला अनुरागचा आणि विजू सरांचा पण फोन आला होता की एक गाणं गायचंय तुला, आणि तेव्हा मी रेकॉर्ड करत होतो. छान अभंग रेकॉर्ड करत होतो आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये दादाचा फोन आला आणि मी 2 मिनिटं थांबवलं आणि दादाला बनवून त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा रेकॉर्डिंगला आलो तेव्हा मला गाण्याचे शब्द कळले. विठ्ठलाचं गाणं तिकडे गात होतो आणि विठ्ठलाच्या गाण्याच्या टायमिंगला ईश्वराची पिकनिकला जाण्यात, मजा मस्ती धमाल करण्यात फक्त मुलंच पुढे असतात असं नाही, तर मुली सुद्धा तितक्याच पुढे असतात. किंबहुना मुलांच्या खूप पुढे असतात मुली.
ते मुलांच्या पटकन लक्षात येत नाही. मुलं वाटतात की आपण सॉलिड आहोत, पण मुली खूप सॉलिड असतात. या व्हिडिओत लक्षात आलंय, यातल्या 3 हिरोईन्स पैकी नेहा खान आपली कमिटमेंटमुळे येऊ शकली नाहीये, पण 2 सुंदर अभिनेत्री इकडे आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात तिकडे आमंत्रित करूया रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले यांना. हाय हाय हाय. माईक द्या. माईक. ह्या गाण्याचा आणि एकंदरीतच सिनेमाचा तुमचा अनुभव आहे. हॅलो हॅलो, नमस्कार सगळ्यांना. हाय, आवाज येऊ दे जरा. अशी मामाच्या गोव्याची एनर्जी पाहिजे ना. हाय, नमस्कार. 2 गाणी बघितली इथे आणि खूप सुंदर वाटलं. म्हणजे आमचेच हिरो बघतोय आम्ही, आमचा सुपरस्टार बघतोय आणि धमाल टीम आहे आणि एकूण एनर्जीच इतकी कमाल आहे. आणि बिजू सरांना त्यांचं मी डेफिनेटली मेन्शन करीन नाव, कारण ही जी सगळी एनर्जी एकत्र आणली आहे ती फक्त आणि फक्त बिजू सरांनी आणली आहे आणि ती एनर्जी 31 जुलैला बघायला मिळणार आहे. आणि गोव्याला शूट केलं आहे, महाराष्ट्रात अजून 1-2 ठिकाणी शूट केलं आहे आम्ही, कुडाळमध्ये शूट केलं आहे. यांनी तर फार धमाल केली त्या पहिल्या गाण्यामध्ये. म्हणजे आम्हाला का नाही हे सगळे एक्सपिरियन्सेस करायला मिळालेत सर. पार्ट 2 ओके पार्ट 2 असं म्हणालेत सर. पण येस, हीच धमाल होती. आणि खूप 40 डिग्रीमध्ये वगैरे आम्ही शूट केलं, एवढं तर मी नक्की सांगेन, कारण कडक उन्हात शूट केलं. पण टीम इतकी कमाल होती आणि हे सगळे सिनियर्स आहेत आम्हाला, सो ते इतके ग्राउंडेड किंवा सपोर्टिव्ह होते ना आम्हाला, तर कधीच असं वाटलं नाही की आपण फर्स्ट टाइम यांच्यासोबत काम करतो. त्यांनी फार सांभाळून घेतलं. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्या स्ट्रगलर्ससाठी आमच्या लाईफ. या गाण्याचा अनुभव कसा? हे गाणं विशेषतः खूप छान. म्हणजे सगळी फिल्मच शूट करायला फार मजा आली. सरांनी फार एक्सपेरिमेंट्स करून घेतलेत आमच्याकडे. म्हणजे आम्ही मुली, आता मी काही फार इथे डिस्क्लोज करणार नाही, पण बऱ्याच गोष्टी वेगळ्या नव्याने दिसणार आहेत मुली ज्या स्क्रीनवर करणार आहेत, किंवा मराठी सिनेमामध्ये मुली अशा पद्धतीने डेफिनेटली अजूनपर्यंत दिसल्या नाही आहेत. आणि त्याचं मी सगळ्यात मोठं क्रेडिट अर्थात विजू सरांना देते, संपूर्ण टीमला देते, की त्यांनी आम्हाला फार ग्लॅमरस दिसवलंय. शब्बीर नाईकना सुद्धा याचं श्रेय जातं. शब्बीर सरांना सुद्धा अर्थात, आणि त्यांच्या पण टीमला. अरे क्या गाना देख रहा है शब्बीर भाई, लव यू. आणि थोड्याफार छान दिसतो आम्ही, पण जर 1% दिसत असू तर बाकीचं 99% सगळ्या टीमचं क्रेडिट आहे. आमच्या एडीजना पण मी म्हणेन, असिस्टंट डिरेक्टरची जी टीम आहे ती इतकी कमाल आहे की फार हॅसल फ्री शूट झालं. आणि आज तर मी म्हणेन मी पावसात भिजेनच जरा. मला तर एक्सपेक्टेड होतं की अजून पाऊस वगैरे पडेल, कारण हे आहे 31 जुलैला प्रेक्षकांच्या प्रेमाने भिजून निघायचंय आम्हा सगळ्या. वा वा वा. हा पाऊस पडणार आहे, काळजी करू नका. विदुला, तुला कसं वाटतंय हे गाणं शूट करत असताना किंवा या सिनेमाच्या बद्दलचा तुझा अनुभव, तुझ्या आठवणी? खूपच छान. सगळ्यात पहिला मला खरंच विजू सरांना थँक्यू म्हणायला आवडेल की तू खालच्या पायरीवर काय सॉरी ही अशीच अभिनयाची, प्रेमाची अशी उंची गाठत राहील अशी अपेक्षा आहे. आणि तर मला खरंच अपेक्षा नव्हती की जो माझा लुक आहे, मी सोनेरी केसांमध्ये एक वेगळीच मुलगी म्हणून सगळ्यांसमोर येणार आहे. तो मी स्वतः सुरुवातीला खूप डायसली होते की हे मला कितपत झेपणार आहे, मी कशी दिसू शकते. पण खरंच शब्बीर सर, विजू सर ह्यांच्यामुळे मला ते कॉन्फिडन्स आला आणि खरंच सगळेच खूप छान दिसतात. पहिलं गाणं, आत्ताचं गाणं कमाल झालंय. टीम सुंदर आहेत. रुचिराने इतकं छान कौतुक केलंच नाही, मी कायच बोलणार आता. पण या गाण्याचा अनुभव मला खरंच सांगायला आवडेल की मला विजू सरांनी विचारलं होतं की स्विमिंग येतं ना तुला, आणि माझं की हो, मला ऍक्टिंगच्या आधी मला स्विमिंग येतं. आणि हा पहिला सिनेमा असेल जिथे मला छान मनसोक्त पोहता आलं आणि खूप मजा आली होती ते शूट करताना. आम्ही गोव्यामध्ये शूट केलं आणि हे गाणं पण इतकं सुंदर, इतकं एनर्जेटिक
अक्षरशः आम्ही स्वतःला थांबवत होतो तिथे नाचण्यापासून. पण एकदा मी काही खरंच रिक्वेस्ट असेल की शेवटी गाडीला मग थोडंसं नाचूच या. मिळेल. तुमची इच्छा पूर्ण होईल. मला हे विचारायचं आहे की याआधी गोव्याला मजा मस्ती करायला अनेक वेळा गेला असतो, बरोबर? शूटिंगसाठी गोव्याला पहिल्यांदा गेला. ते काम होत होतं तर मजा मस्तीच चालू होती? खरं तर मजा मस्तीच चालू होती आणि त्याच्यामधून विजू सर कधी काम काढून घेत होते हे कळतच नव्हतं. कारण इतकी ह्यांची खूप आधीपासूनची मैत्री आहेच आणि त्या मैत्रीमध्ये त्यांनी आम्हाला इतकं छान इन्क्लूड करून घेतलं होतं. सो सर बऱ्याचदा म्हणतातच की कॉमेडी इज अ व्हेरी सिरियस एक्झॅक्टली. सो इतक्या सिरियसली इतक्या फन वेने इतका सिरियस सुंदर आणि देखणं गाणं होऊ शकतं हे मी आज बघू शकते. सो थँक्यू. तुझी आत्ताच्या आत्ता आपल्याला इच्छा पूर्ण करेल. कोणतरी हिच्या हातातली छत्री घ्या, माईक घ्या आणि तो माईक मुग्धाला द्या. मुग्धाला स्टेजवर पाठवा. मोबाईल कोणाच्या तरी हातात खूप सुंदर आणि मुग्धा हे गाणं तुला गायचंय आणि या दोघींना ह्याच्यावरती नाचायचं. जॉईन करणार म्हणजे तुमचे हिरो होता आणि कोण? बरं, येस. मुग्धा, and they have the -1 track please. Thank you so much. Thank you Vidula. Thank you Ruchila. Thank you Mugdha. Yes. आणि आता पावसाळा म्हटल्यानंतर काही गोष्टी आपल्या समोर येतात आणि त्या गोष्टींचा आनंद घेत असताना आपल्याला नेहमी ना मुकेशची खूप आठवण येते आणि त्यामुळे ना त्या गोष्टींचा त्या रसायनाचा आनंद पुरेपूर घेता येतो. आज इथे पावसाळ्यात असंच एक रसायन मुकेशच्या स्वरूपात आपल्या समोर येणार आहे. पण हे मुकेश वेगळे आहेत. गोव्यावरनं खास आपल्याला भेटायला आलेले सिंगर मुकेश. जोरदार टाळ्यांच्या गजरात मुद्दाचं स्वागत करूया. आणि हे जे गाणं आहे जे मुकेश यांनी गायलेलं आहे त्याचे गीतकार संगीतकार आहेत अवधूत गुप्ते. अवधूत, मुकेश, तुमच्या दोघांचंही स्वागत आहे. या गीताचे बोल आहेत कुणाच्या पोटामध्ये, बरोबर? आता मला जाणून घ्यायचं अवधूत तुझ्याकडनं की हे काय गाणं आहे, काय सुचलंय, कसं काय यांच्याकडनं, आणि हे तू कोकणी भाषेत लिहिलेलं गाणं आहे. अवधूत गुप्ते याने कोकणी भाषेत लिहिलेलं हे गाणं आणि त्याने खूप 80% तरी गाणं योग्य लिहिलं होतं. 10-20% गाणं मुकेश सरांनी त्याच्याकडनं बदलून घेतलं, बरोबर? त्या पाच आहे. जोरदार टाळ्या अवधूत साठी. काय आहे गाणं? हे गाणं आज आम्ही सगळ्यांना सांगा हाय, बिग हाय टू एव्हरीबॉडी, आय लव्ह यू ऑल. सो हे गाणं जे आहे हे आज मी इथे दाखवणार नाही आहोत कारण हे गाणं क्लायमॅक्सला येतं. हे गाणं जर इथे दाखवलं तर त्यातल्या अनेक गोष्टी फुटतील, तर खिरापत फोडायची नाही, त्यामुळे दाखवणार नाही. पण एक गोष्ट आहे की मी हे गाणं जेव्हा माझ्यावर जबाबदारी दिली की करायचं आहे,
मग ती सिच्युएशन अशी आहे की आता मी परत बुडणार नाही ते सिच्युएशन काय आहे ते. पण त्यावरनं मला ते शब्द सुचले की कुणाच्या बुटामध्ये कुणाचे मोजे. सगळं लपलेलं आहे, काय माहिती आहे कुणाच्या बुटामध्ये कुणाचे मोजे. आणि गायक कुठला तर मला खरोखर त्याला ऑथेंटिक कोकणी गोव्याचा गायक पाहिजे होता. मी मागच्या इफीला जेव्हा गेलो होतो त्यावेळेला आमचे मित्र राजेंद्र तालक यांच्या क्लाउडिया नावाच्या पिक्चरमध्ये मी असा देखणा हा हिरो आणि गायक एकत्र बघितला होता. आणि त्यामुळे मी त्याला फोन केला आणि इट वॉज रिली नाईस ऑफ हिम दॅट त्यांनी गाऊन पाठवलं. आम्ही रिमोटली आम्ही सगळं चेक करून बदल केले. माझ्या कोकणीमध्ये जे चुकलेल्या गोष्टी होत्या त्यांनी रिपेअर केल्या आणि आज ते गाणं तुमच्यासमोर सादर होतं. वा वा वा. थँक्यू. मुकेश कशे बरे गट कितें उलयता तुका बरं मराठीत करतो. मराठीत जर तुम्ही कुठच्याही भाषेत उत्तर द्या, सगळ्या भाषेमध्ये. या गाण्याचा तुमचा अनुभव काय? मराठी चित्रपटात गाण्याचा पहिला अनुभव आहे, त्याच्यात अशा प्रकारचं गाणं तर काय अनुभव? जेव्हा पहिल्यांदा माझं गाणं आलं डेमो ट्रॅक तेव्हा असं होतं की आता गोव्यामध्ये काय मी फॉलो फिक्स पॅटर्न एकदम पण ह्याच्यात काय फ्युजन आहेत मराठी स्टाईल प्लस गोव्याची सुंदर कंपोजिशन आहे. सो इट वॉज रिअली इंटरेस्टिंग फॉर मी टू सी. थँक्यू. माझी अशी इच्छा आहे हे आता तो इथे गाणं सादर करणार आहे मुकेश. पण मगाशी जे चाललं होतं तसं आता 3 आपले हिरो जे आहेत त्यांनी पण यावं, मी पण यावं, हिरोईन्सनी पण यावं, या. दिग्दर्शकांनी पण यावं आणि ज्यांना ज्यांना बांधावं असं वाटतंय काय त्यांनी सगळ्यांनी यावं. Here we go. Well, this is from Goa. I'm from Goa, and I will sing in a similar style. I've sung in a similar style of Goa, Goan and Marathi, how Abid sir has explained. Okay. तोपर्यंत मी एक कोकणी गाणं सादर करणार आहे. आमचा साहेबा पलतडी वयता त्या मुल्याला गिनक वयता म्हाका साहेबा वाट दाखय म्हाका साहेबा वाट कळोना. बरोबर आहे? तोपर्यंत ट्रॅक केला असेल तर नाही तर एक आवर्तन परत आवर्तन घेतली आवर्त घेतली. यामध्ये आम्ही खूप गाणी गोवन गाणी शोधली. त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फार पूर्वी एक गोवन गाणं केलं होतं. उंदीर मामा आलो आणि खाटी कोणाले बोलो त्या माजोरीच्या पिलांत काय काका सांगायलो त्या माजोरीच्या पिलांत काय काका सांगायलो या माया या माया या माया या माया माया या माया माया. सो या माया या जी फ्रेज आहे ही सगळं अख्खाच्या अख्खा फोक आहे. आणि मग त्याच्यावरती मी मराठी गाणं त्यावेळेला केलं होतं. मेरी मुंबई में जैसे जमीन पर है सितारे तू चाहे तो गले पे तेरे गाल दो सारे माका झेपायचे नाही रे माका सोसायचे नाही तुझे आसमां के तारे माका झेपायचे नाही मामा आलो. तर ही फ्रेज मी या माया आहे ती मी आवडीने इथे पण घेतली. बिजुली पण मला सांगितली की ती यूज करा. आणि मग त्याच्यावरती 4 चांद लगा दिए है. मगाशी तुम्ही ऐकलं ते
मजा आहे. फार कमी लोकांना संगीतकाराच्या आवाजातलं गाणं ऐकायला मिळेल. तर ते रिलीज न झालेलं गाणं आता रिलीज होणारं गाणं तुम्हाला ऐकवतो गायकाच्या आवाजातलं. आर वी रेडी? आवाज, आर वी रेडी? Here we go now. Let's go. स्पेशल पाहुणा दोन टाळ्यांचे स्वागत करूया सुपरस्टार अंकुश चौधरी. व्हॉट अ मोमेंट. म्हणजे अंकुश तुझा या सिनेमाबद्दल तुझा अनुभव मला जाणून घ्यायचा आहे, गाण्यांच्या बद्दलचा आणि तितकाच खोडकर या सिनेमात तू आहे त्याबद्दलचा. नमस्कार. बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती.
कान अश्लील झाले, माझे शब्द हळूहळू अश्लीलतेकडे वळायला लागले, हळूहळू मीही कधीतरी शिव्या देईन असं मला वाटायला लागलं. तुम्ही बघू शकता यांचे काय परिणाम होऊ शकतो. पण ही खूप कमाल टीम आहे, खूप एनर्जीवाली टीम आहे आणि मला सांगायला किती छान वाटतंय की आज बिजू मानेकडे बघताना गेल्या 10 वर्षामध्ये झालेला फरक मला असं वाटतं की त्यांनी माणसं कमवली, खूप माणसं कमवली. नुसतं या फील्डमधली माणसं नाही, तर मला असं वाटतं की पॉलिटिकल असतील, जवळचे मित्र असतील, सोशल वर्कर असतील, सगळी माणसं. आणि आज ही फिल्म होताना हे सगळेजण त्याच्या पाठीशी उभे आहेत. छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा सगळेजण धावून येतात. हे बघून मला खूप छान वाटतं. आणि या तिघांकडे बघितलं की मला केदार आणि मराठी नेहमी आठवण येते. मला असं वाटतं की ही मस्ती पुढची जनरेशनची मस्ती आहे मला असं वाटतं, आणि ती मी खूप एन्जॉय केली. मला या फिल्मचा एक पार्ट होता आलं त्याचे मी आभार मानतो. आणि तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं. मी वेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स करणारा आहे, वेगळ्या पद्धतीने विचार करणारा आहे, पण ह्याही पद्धतीने मी विचार करू शकतो हे तुम्ही मला शिकवलं. मला खूप छान वाटतं. आणि मला सांगायला आनंद होतोय की गेल्या टीजर आल्यापासून गेल्या काही दिवसांमध्ये मला पुण्यामधून, नाशिकमधून, गोव्यामधून, कोल्हापूरमधून खूप जणांचे फोन येऊन लागले की आम्हाला मामाच्या गोव्याला जाऊयाचा शो ठेवायचा आहे. वा. याआधी कुठल्याही पिक्चरला मला असं कधीच कोणी फोन केला नाही, हे मी प्रामाणिकपणे सांगतो. पण या फिल्मसाठी लोक उत्सुक आहेत आणि यंगस्टर्स तर खूप उत्सुक आहेत आणि या लोकांनी खूप धमाल केली. मी खूप एन्जॉय केलं त्यांच्यावर. वा वा वा. आणि त्यांनी विजू माने यांनी मला सांगितले की गोव्यातल्या प्रीमियरला ते मला घेऊन जाणार आहे गोव्याला. तुला 7 दिवस आधीपासूनच ठेवणार आहे. वा वा वा. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या आपण चौधरीसाठी. तुम्ही सगळे टीमला इथे मंचावरती आमंत्रित करतोय. जेवढे इथे आहेत माझी डिरेक्शन टीम, आदेश पासून ते जे कलाकार आहेत, योगेश शिरसाट, विदुला, रुचिरा, सँडी, हरी, जे कोण आहेत, ज्यांना असं वाटतं की मी या सिनेमाचा भाग आहे त्यांनी प्लीज या स्टेजवर. तुम्हाला विनंती करतो मी, तुम्ही आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. मामाच्या गोव्याला जाऊया. आमचा लहानपणापासूनचा मित्र विजू माने आणि आमचा आणखी एक मित्राचं मी नाव पाहिलं, बहुतेक पहिला चित्रपट आहे का संदीप वेकुर्लेकर निर्माता म्हणून, कुठे कोपऱ्यात असतील बहुतेक ते. संदीप वेगुर्लेकर, आपण प्लीज स्टेजवर या. आणि यांचा हा चित्रपट आज त्यांचा म्युझिक लॉन्च होत आहे. खूप बरं वाटलं. विजू असेल, कुशल असेल, अभिजित असेल, संतोष असेल, ही सर्व मंडळी आमच्या ठाण्याशी संबंधित आहे. त्यांचा प्रवास आमच्या गणपतीच्या कट्ट्यावर सुरू झाला अजून. आणि मला आजही कुशल आठवतोय माझ्या एकांकिका स्पर्धेमध्ये मी जेव्हा घेतली होती आणि त्यावेळी तो पडला होता, त्याचं ओठ पूर्ण फाटले होते, पूर्ण रक्ताने नाहत होता, तरी सुद्धा त्याचा तो अभिनय आणि ती एकांकिका त्याने पूर्ण केली होती. मला आजही तो दिवस आठवतोय. अभिजित असेल बालनाट्यापासून, संतोष असेल आणि विजू लहानपणापासून बालनाट्य असेल. अभिजित पानसे त्या ठिकाणी त्यांचे त्या काळचे बॉस किंवा मार्गदर्शक सिनियर अभिजित पानसे या ठिकाणी आहे. की सर्व मंडळी, मी जरी राजकारणात होतो तरी थोडीशी रंगभूमीची खाज आहे, नाटकाची खाज आहे, त्याच्यामुळे या सगळ्यांच्या संबंधित असतो. त्यांचा स्ट्रगल्सला मी पाहत असतो. मला कधी कधी वाटतं की सकाळच्या भोंग्यातून तुम्ही प्रेरणा घेतली का, पण मला वाटतं असावी. लोक बोलत असतात, अरे काय सगळे शिव्या देतात, काय तू पाहतो, मी नेहमी पाहतो. मी आता
माने बहिणींना म्हणालो की तुमच्या आम्ही रील्स पाहतो म्हणून. कधी कधी त्या शिव्यांचा वापर करावासा वाटतो उत्तर देताना, परंतु थोडस संस्कार आहे, मीडियासमोर काय बोलायला पाहिजे ते पण ते परत घेतो शब्द, पण कधीतरी चुकून निघतील. परंतु एरवी जेव्हा डोकं सटकतं तेव्हा सगळ्या भची सगळ्या शिव्या आमच्याकडनं पण येतात. म्हणजे थोडी भीती वाटते कोणतरी रेकॉर्ड करेल म्हणून, आणि येतात. कधीतरी होईल व्हायरल अशी मला वाटतं, कधीतरी होईल व्हायरल. असेल तर असेल, परंतु आमची सर्व मंडळी खूप स्ट्रगल करून या क्षेत्रामध्ये आपलं एक स्थान निर्माण केलेलं आहे. आणि यांची जी दोस्ती आहे ना, ही खरंच एक उदाहरण आहे, संपूर्ण फिल्म जगताला उदाहरण आहे की सगळेजण त्या क्षेत्रातले असून सुद्धा एकत्र आहे. त्यामुळे या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. आणि लोक नावं घेऊन असतात, परंतु नेटफ्लिक्स वरती वगैरे आपण हिंदी सिनेमे पाहतो, डब केलेले सिनेमे पाहतो, त्याच घाणेरड्या शिव्या दिलेल्या असतात. ते आपली वा वा छान छान काय शिव्या दिल्यात वगैरे असं प्रेक्षक म्हणत असतात. पण आपली मराठी मुलं शिव्या देतात ॲज अ चित्रपटाचा भाग, सिरियलचा भाग म्हणून, तेव्हा आपण त्यांना टोकत असतो. थोडंसं मराठी प्रेक्षकांनी आणि स्ट्रगल सारा बघणाऱ्यांनी जे कौतुक करतात त्यांचं ठीक आहे, परंतु जर त्यांच्यावर टीका करत असतील तर थोडंसं ते सोडून द्या तुमचा स्वभाव. कारण शेवटी लोकांना जे पाहिजे ते द्यावं लागतं, हा चित्रपटसृष्टीचा नियम आहे. आणि या पूर्ण टीमला आपण एकदा विजू सगळ्या ठाण्यातल्या जे स्ट्रगलर आहेत पॉलिटिक्समधले त्या सगळ्यांना आपण एकदा बोलूया आणि एखादा चांगला आपण आपला शो करूया. या सर्व मंडळीला मी आमंत्रण देतो त्याकरता. आमची ठाणेकरांची टीम आहे. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. आणि ही जी काही मैत्री आहे ही अशीच कायम राहो आणि वृद्धिंगत हो. आणि एकदा गोव्याला पण जाऊया. मला बोलवलं तर मी नक्की आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.